तुम्ही विश्वनाथ दीनरंग अनाथ कृपा कराल ते थोडी स्वान सुकरे बापुडी काय उने तुम्हा पाशी मी तो अल्पाची संतोषी कृपा कराल स्वान सुकरे बापुडी तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडलो यवंत प्रविश मम वाचमी महान प्रसुता संजीवित शक्तिधर स्वधाना अन्यशास्त्र जन समण त्वगादी प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू कृपादानी कंठे संसार बाबाजी सद्गुरु वासुदेवा दुसरे करो संततीय कंठू मादाने फते जावी बाबाजी सद्गुरु ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तपमशादिलक्षम् एकनित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला पावन झाले चराचरी ओम सकल विद्याधिकरण देची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आइए हनुमंत विराजिले तुम्ही विश्वनाथ दीनरंग अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बरा ज्ञानी अंचलाची वगैरेची मायबा ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहर प्रगट केली गीतालंकार नामज्ञानेश्वर ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। हॅलो याचा बास कमी करा कडक आवाज करा स्पष्ट आवाज आला पाहिजे।
वारकरी संप्रदाय भव्य दिव्य अशी इमारत आहे आणि या इमारतीचा पाया जर कोणी रचलेला असेल तर ज्ञानार्थात ज्ञानवर्ण वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवालया पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाची खांब झाले आधार दिला. देव निवासी श्रीमंत संत तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाची कळस झाली तुका झालाशी. कळसस्थानी परमार्थाच्या उत्तुंग शिखराला पोहोचलेले तुकोबाराय. अभंग तुकाराम महाराजांचा छोटासा अभंग आहे, परंतु अत्यंत सुंदर मानवी जीवन ज्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही किंवा माणसाच्या जीवनामध्ये तोपर्यंत माणसाला सुख समाधान शांती भेटू शकत नाही अशी प्रेमाची मागणी भगवान भोलेनाथाकडं विश्वनाथाकडं आणि मेळेश्वराकडं आहे की नाही. अर्थात महादेवाचे अनेक नावं जरी असेल तरी आपल्याला कल्पना आहे. खरं तर हे अभंग म्हणजे जुन्या काळामध्ये पत्र लिहिण्याची पद्धत होती. हे आता तरुण पोरांना मला असं वाटतं कोणाला कळणार नाही, पोरांना तर कळणारच नाही, कारण एक काळ होता की त्या काळामध्ये पत्र व्यवहार केला जायचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर महाराज पंढरपूरची वारकरी पांडुरंगाच्या भक्ती सोडून महाराजांनी कोणाची वारी केली नाही, कोणा देवाच्या पाया पडले नाही, असा महाराजांचा जीवनपट असताना काही लोक तुकाराम महाराजाकडे गेले. ते म्हणले, का हो महाराज, तुम्ही पांडुरंगाची भक्ती करता पण कधीतरी महादेवाची पण भक्ती करून पहा ना. आता तर लोक महादेवासाठी वेळे झाले की नाही. एक लोटा जल आहे की नाही. तुम्ही आहे की नाही, काय तुम्हाला काय माहिती इकडं खेड्यापाड्यात सध्या काय वातावरण चालू आहे. ते पंडित प्रदीप मिश्रा त्यांच्या माध्यमातून महादेवाला आलेले चांगले दिवस असं मी म्हणेल. कारण ह्या बाबाला महाशिवरात्री शिवाय कोणी विचारत नव्हतं आहे की नाही. महादेवाला फारसे लोक काही एवढं हे करत नव्हते. पण अलीकडच्या काळामध्ये हॅलो हॅलो करण्याचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज दे थोडस. एक पॉईंट मी खूप कायम चालतो, कमी जादा करू नको. हा थोडस डबल आवाज येऊन द्यायचा, इकडचा आवाज जरा जास्त आहे. विठाला विठाला भगवान विश्वनाथाकडे. विश्वनाथ या शब्दाचा अर्थ आहे विश्व म्हणजे जगत आणि नाथ म्हणजे मालक. या जगाचा जो मालक आहे त्याला म्हणतात विश्वनाथ. दीन रंकमी अनाथ. देवा मी कसा आहे ही नम्रता आहे. मी दीन आहे, रंक आहे, माझी तेवढी बुद्धी नाही, मी मतिमंद आहे असे म्हणणारे तुकाराम महाराज म्हणतात. देवा काही मागणं नाही, पत्र लिहितात. एक काम करा, थोडीशी कृपा करा. कशाबद्दल म्हणजे तुमच्या पाया पडतो. तुमच्याबद्दल असणारं जे प्रेम आहे ते प्रेम आमचं वाढत राहिलं पाहिजे. कृपा कराल ती थोडी अशी आमच्यावरती कृपा करा की आमचं भजन वाढलं पाहिजे आणि घरापासून आम्ही थोडं लांब गेलं पाहिजे. आजच्या कीर्तनात सुद्धा आपण हेच मागायचं आहे. देवा आम्ही जर इथपर्यंत येत असेल, आमच्या संसारिक जीवनामध्ये जेवढा वेळ आम्ही काढतोय तेवढा तरी किमान वेळ अंतःकरणपूर्वक तुमच्या स्वरूपापाशी असावा अशी प्रेमाची मागणी आहे. आणि तुम्ही तर समर्थ आहात, तुमच्याकडे कशाचीच कमतात काय उणे तुम्हापाशी. मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा. काय नको देवा. आजच्या अभंगात दुसरं काही मागितलं नाही, फक्त आणि फक्त काय मागितलं, प्रेम मागितलं. लक्षात ठेवा, प्रेम खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचा विचार आपण आजच्या कीर्तनात करणार आहोत. असा अभंगाचा भाव आहे. विठाल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने या गावातील एक रत्न, एक वैभव हे की नाही, बघा महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करायचं काम ज्या महात्म्याच्या द्वारा होत असते ते आमचे पूजनीय महंत महामंडलेश्वर 1008 परमानंदगिरी महाराज यांची जन्मभूमी आहे. का भाग्य आहे तुमच्या गावाचं. स्वामीजींचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भंगशीगत संस्थान वेरूळ आहे आणि आपल्या गावात आहे, आंदरसुल्ला आहे, मोठं नाव आहे.
स्वामीजीचा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि त्याचा एक विशेष आनंद मनामध्ये इथे येण्याचा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय महादेव बाबा निपाणीकर, हे की नाही, बाबांचा एक खूप आशीर्वाद आहे. या कीर्तनासाठी गोड साथ करणारे ज्यांची चाल या ठिकाणी आपण ऐकली, अध्यात्माचं अलौकिक काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन चालणारे या गावातील भूमिपुत्र वैभव वारकरी शिक्षण संस्था आपल्या गावातच आता ज्यांनी असं वर्ष झालं 2 वर्ष झाले आपल्या गावामध्ये सुरू आहे. आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे राम महाराज, श्रीराम महाराज संगीत विशारद अलंकार, युवा कीर्तनकार आणि छान कीर्तनकार आहेत. आनंद वाटतो. गोड आवाज आहे, गोड स्वभाव आहे. त्यांच्या माध्यमातून मला ही सेवा या ठिकाणी मिळाली. महाराजांना धन्यवाद देतो. अजून या कार्यक्रमासाठी ज्यांनी गोड अशी चाल गायली ते तर जवळजवळ 20 वर्षाचा आमचा संबंध असेल, नाही जरी म्हणलं ते. किती? राम महाराज 20 वर्षाचा. आता हे आमचे हरिभक्ती पारायण अण्णा आहे की जवखेडा काचोळे, बरोबर. हा, म्हणजे आता कसं आहे, बऱ्याच दिवसानंतर होतं वयामानानं, आहे की नाही. आणि मला फ्यूज कमी आहे माझ्या ध्यानात राहत. काही गोष्टी कीर्तनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे. कीर्तनात कुणीही उठून जायचं नाही. जायचं असेल आत्ता जायचं, हरकत नाही. अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनात आपल्या मोबाईलची बेल बंद करायची. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नाही. सूचना महत्वाची आहे, कारण आता हल्ली इतकं अवघड झालं अण्णा, अरे बाप, असं वाटतंय पुढं कसं व्हायचं. त्या मोबाईलला शिया नेला आणि सगळे सारखे झाले. आता कोणाला कोणीच कोणाकडे पाहू नका. कोणीच कोणाकडे पाहायचं काम नाही राहिलं. एक दिवस जर मोबाईल त्याच्या हातात नसला ना तर त्याला असं येड लागलेले होते. इतकं अवघड काम झालं. या मोबाईलना पुढं कसं व्हायचं याची चिंता आहे बघा. कुठं वाईट आहे. हा, लक्षात घ्या. तर एका वाक्यात सांगेल, जेवढं वाटोळ चाललं ना हे फक्त मोबाईलनाच चाललं. मोठा अवघड आहे. त्याला भानत नाही राहिलं. ते दारू प्यायला माणूस कसा नशेत राहतो तसं ते मोबाईल मध्ये त्याला सुद्धा काय असं भान राहत नाही. नीट आहे का? डबल सांगणार नाही. एक जण जेवायला बसलं, मोबाईल पाहतो, कुत्र्यानं पाहिलं. तुम्हाला नाही कळलं? म्हणजे हा जेवायला बसला, मोबाईल पाहत होता, हे कोण पाहिलं? कुत्र्यानं पाहिलं. काय करत याचं काय जेवणावरती ते आपलं गेलं, त्यानं ताट ओढून घेतलं, सगळं खाऊन घेतलं, ताट लोटून दिलं. त्यानं अर्ध्या घंट्यान खाली वाकून पाहिलं, जेवण तर झालं ना. खाल्लं का कुत्र्याला खाल्लं, हे कळा ना. इतकं अवघड आहे. पुढं कसं होईल. सावधान, हे की नाही. तरी सावध राहिलं पाहिजे महाराज. मोठा अवघड आहे. आपण एखाद्या अण्णा एखाद्या पाहुण्याच घरी जावं, पाहुण्याच घरी जावं, एवढ्या लांबून त्याला भेटायला जावं आणि ते मोबाईल मध्ये फोटो घालीत राहा. असं वाटत बरोबर येताना तोंड जोडायचं मशीन आणलं असतं. असं वाटत माणसाला मरावं पण त्याच्या घरी पुन्हा कधी. अशी महाराज काय अवस्था आहे. हा, कळलं पाहिजे. ऐका, अजून महत्वाची गोष्ट, कीर्तनात झोपायचं नाही. लक्षात आलं की नाही. आता दिवसभर थकलेली माणसं आहे आणि खरं म्हणजे असं आहे, कीर्तनात झोप येत नाही. बारकेनं ऐका बरं का, कीर्तनात झोप येत नाही, मग झोपेत कीर्तन येतं. म्हणजे ही वेळ कशाची आपली. एरवी जेवण केलं की आपण झोपलेलो असतो. अशा झोपेच्या वेळेत कीर्तन आहे. दिवसभर काम करायचं, जेवण केले की आपण झोपल्या जात असतो. कधी झोप लागते ते सुद्धा कळत नाही महाराज. ऐका ऐका ऐका, मग हे तर कीर्तन आहे. रात्रभर असे गप्पा मारायला 4-5 जण बसू द्या, डोळा लागत नाही. याचं उधळ त्याचं उधळ, असा किंवा तसा रात्रभर चालते. काय झोप येत नाही महाराज. ऐका, पण कीर्तनात आलं की अशी भाग्यवान माणसं असतात, बोलायला लागलं की झोपायला लागतं. एक जण तर कीर्तनाला आलं आणि झोपलं, गपचीप झोपाव ना, झोपीत घोरायला लागलं. मी तर त्याला काही नादी लागलो नाही. याच्या पुढे नाद लागत त्याच्या शेजारचं त्याला उठीत होत.
कीर्तनाला आला का झोपायला आला? तो म्हणला शहाण्या मी झोपतोय, तुला काय त्रास झाला? तो म्हणला तू नुसता झोपून नाही राहिला, मग झोपेत घोर आला. तो म्हणला मग माझ्या घोरण्यानं तुला काय त्रास झाला? शहाण्या तुझ्या घोरण्यानं मला झोप येईना. डोक्यावर चाललं तुमच्या, म्हणजे हा बी कशाला आला? झोपायला. करण्यासाठी कीर्तन आहे, झोपायचं नाही. हा लक्षात ठेवा महाराज. इथं कीर्तन ऐकलं ना बरं का फायदा होईल. तुम्ही घरी झोपले काय आणि इथं झोपले काय, इथे येऊन झोपू नये असा नियम आहे. पण समजा आता लागला डोळा मग एखादा म्हणून मग वाटोळ होईल का? अजिबात नाही. इथं येऊन माणूस झोपला जरी तरी फायदा होणार. एक गिऱ्हाईक कीर्तनाला आलं म्हणजे बळच आणलं. बाई म्हणी आखी लोक कीर्तनाला जातील, तुम्ही खुशाल झोपाता. काही वाटतं तुम्हाला? काही झालं तरी चालेल, आज तुम्हाला मी कीर्तनाला नेणार. तो म्हणला शहाणपण करू नको, मी तुला सांगितलं ना तुला जायचं तर तू जाय ना, मला कीर्तनाला नेऊ नको. कीर्तन म्हणजे आमचा विषय नाही. बाई म्हणे आज भांडणं झाले चालेल, पण तुम्हाला कीर्तनाला नेणार म्हणजे नेणार. बळत बळत महाराज गिऱ्हाईक आणलं आणि ते बसलं कीर्तनात. आता कीर्तनाची सवय नाही, त्यानं कीर्तनात फक्त 3च शब्द ऐकले, या बसा जा. एवढं ऐकलं झोपलं ते. कीर्तन संपलं, अखे लोक घरी गेले, ते माणपातच झोपेल. एक जण उठवलं ते झालं कीर्तन. एवढंच कीर्तन राहतं का म्हणे या बसा जा, तर तेवढंच ऐकलं ना, ध्यानातच नाही या बसा जा. एवढंच घरी गेलं महाराज आणि झोपलं ते. ऐका ना काय म्हणे कीर्तन कीर्तन काय राहतं कीर्तन, या बसा जा. याला काय कीर्तन म्हणतं का म्हणे. एवढं ते त्याच्या डोक्यात खेळत राहिलं आणि झोपलं ते. मग झोपीत बरतावा लागलं काय या बसा. चोर चोरी करायला त्याच्या घरी आले आणि चोर दरवाजात उभे, हे झोपेत बरतत होत. या छोटी म्हणी हे काय झोपलेलं नाही, जागी याला झोपू दू. थोडं बाजूला बसून घेऊ अंधारात. ते खाली बसली, ते मोठ्यानं म्हणत होते बसा. ती म्हणे अरे बाप तुला कट्टर दिसतो म्हणे. हा या बसा. दुसरी वस्ती आपल्याला पाहावं लागेल, याच्या नादी लागून जाणार. ते निघले. हा म्हणतो जा. ऐका ऐका त्याच्या घरात चोरी झाली नाही, फायदा कशाचा? कीर्तनाचा. जागे करण्यासाठी कीर्तन आहे, झोपायचं नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट कीर्तनामध्ये त्यावेळेला भजन होईल, हाताने टाळी वाजवायची, मुखाने परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आधुनिक काळ आहे, आपण शिकलेली माणसं आहोत. महाराज देव धर्म ग्रंथ माळ वारी मंदिर परमार्थ या सगळ्या गोष्टी नेमकी कशासाठी, काय संबंध आहे? वाक्य ध्यानात ठेवा. मानवी जीवन हे केवळ आणि केवळ एवढ्यासाठी आहे, देवी दिला देह याची देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही गुरु. इतरांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही, ते ज्ञान या जगामध्ये माणसाला आहे. आणि महाराज सांगतात या गोष्टीची आपल्याला गरज आहे, त्याशिवाय मानवी जीवन कधीही पूर्ण होऊ शकत नाही. कळलं का? बाकी त्यांना या गोष्टी कळत नाही हो. देव धर्म गंध माळवारी या गोष्टी बाकीच्यांना कळतं का? ज्ञान कोणाला आहे? फक्त माणसाला आहे. बाकीच्यांना या गोष्टी कळत नाही. आता आम्ही जातो ना काही काही गावाला, अशी महाराज लोक सन्मान करतात, गावात गेल्या गेल्या पूजा करतात. बुक्का श्रीफळ नारळ हार स्वागत करतात महाराज मंडळी. काही काही ठिकाणी खूप आनंद आहे. पुढचा आहे का? एका ठिकाणी अशी पूजा झाली, सगळं झालं, महाराज घरात गेले. ऐका ना, पण अजून एक हार आणला होता महाराजानं. ज्या गाडीमध्ये इथपर्यंत महाराज एवढ्या खराब रस्त्यानं महाराजाला इथं घेऊन आले, मग त्या गाडीची सुद्धा काय झाली पाहिजे? पूजा झाली पाहिजे, है की नाही? म्हणून लोकांनी त्या गाडीला बी हार घातला. पुढचा आहे का? आणि बसले एका घरामध्ये जाऊन. गावातले 2-4 कुत्री आले. ते म्हणले गाडी आपल्या गावात नवीन आहे, लोकांनी हार घातला, सगळी गोष्ट खरी आहे, पण लोक म्हणले काही विसरून गेले, हिचा अभिषेक करायचा बाकी.
आता कळण काहीला साखळ कळून तुमच्या लक्षात आलं की नाही? अहो त्याला जर अक्कल असती तर त्यानं कार्यक्रम केला. लक्षात आलं की नाही? बाकीच्या गोष्टी कळत नाही, त्या फक्त माणसाला कळतात. जुन्या काळामध्ये एकादशी सांगण्यासाठी असं कॅलेंडर नव्हतं फार पूर्वी. त्यावेळेला ब्राह्मण लोक एकादश सांगायचे आहे की नाही. ब्राह्मण लोक एक गावात जाऊन आज एकादशी बरं का, आज एकादशी आहे बरं का, तुम्ही नीट ऐका, मी त्याला सांगणार नाही एकादश कालच झाली आहे की नाही. पण ते एकादशीच सांगायचे. मग ज्यांना उपास धरायचा त्यांनी आपलं धरायचं, कॅलेंडर नव्हतं ना. ऐका ना, एक ब्राह्मण एका गावात एका गल्लीला एका घरासमोर एकादशी सांगत होते. आज एकादशी आहे. घरात पाटलीन बाई होती, महिला मंडळ आपल्या का घरात पाटलीन बाई होती. तिनं पण ऐकलं. काय तुम्ही बोला, आपले भांडणं नाही, बांधाल बांधणे. त्या बाईनं पण ऐकलं घरामध्ये. काय आज एकादशी आहे. दारामध्ये म्हैस बांधलेली होती. त्या म्हशीनं पण ऐकलं. काय घरातल्या बाईनं पण ऐकलं. काय त्या म्हशीनं ऐकलं. काय एकादशी. पुढचं ऐका ना, दोन्ही ना धरली नाही. तुमच्या लक्षात येते का कीर्तन किती मस्त. दोघींना धरली नाही. माझा प्रश्न आहे, दोघीत फरक काय? नाही कळत. दोघीत फरक काय? अण्णा म्हशीला अक्कल नाही. नाही कळलं. म्हशीला काय नाही अक्कल नाही, तिचा विषय ते असो. एवढं कळत भरपूर. बाकी त्यांना परमार्थ करण्याचं ज्ञान नाही. ते ज्ञान या जगामध्ये माणसाला आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आपण करत असतो. बाकीच्यांना या गोष्टी कळत नाही. आणि हे ज्ञान नाही कुठे. देवधर्म या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहे. महाराज कशासाठी? उत्तर आहे, आपलं जीवन सुखी बनण्यासाठी, आपल्यावरती भगवत कृपा होण्यासाठी, आपलं जीवन शांतिमय होण्यासाठी, आपल्याला समाधान मिळण्यासाठी आम्ही या जगात काय केलं पाहिजे. महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता अतिशय सुंदर आहे. गावाच्या बाहेर आहे की नाही, पण काय सुंदर वातावरण आहे. खरं म्हणजे मी रोज सांगतो, कीर्तनाची मजा त्यावेळेला असते. कीर्तनामध्ये अशी गाणारे असले पाहिजे, आमच्या महाराजांसारखे वाजवणारे असले पाहिजे, ऐकायला कोणीच नसलं पाहिजे. असं असतं काय? तुम्ही पण पाहिजे हे की नाही. जेवायची मजा कधी असते? पकवानला चांगले असले पाहिजे, वाढणारा उदार असला पाहिजे, खाणारा दवाखान्यातून येईल खाणाराही चांगला पाहिजे. जेवायची मजा. तसं कीर्तन म्हणलं काही एकट्याचं कामच नाही, सगळं चांगलं पाहिजे. खरंच तुम्हाला सगळ्या मिळेश्वर जे काही भक्त मंडळ आहे, आपलं गाव सारोळा आणि पंचक्रोशी इथं जमलेले सगळे वस्तीतील एक नाही शेतकरी मंडळी आहेत, तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. नक्कीच आपण ही जी सेवा करत आहात ना, या सेवेचा मोह बदला. परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं वाक्य ध्यानात ठेवा. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जे भेटतं ना, त्याला सुख समाधान असं म्हणतात. अहो, परमात्म्याचा आणि आपला संबंधच हा आहे की ज्याच्या कृपेशिवाय आपलं जीवन कधीही पूर्ण होऊ शकत नाही. महाराज त्याला देव असं म्हणतात. तेने विना जीवा सुख
अत्यंत सुंदर प्रमाण आहे. आपुला तू एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे. जीवन देवाशिवाय पूर्ण नाही. बारके नाही का? नदी भरपूर मोठी आहे पण किंमत कधी असते? बरोबर आहे की नाही? पाणी असेल तर काय काय माणसं असे गप्पा आणते, आमच्या गावाला मोठी नदी, पाणी आहे का सांग. नदी काय सांगतो आहे की नाही? त्या नदीला काय असलं पाहिजे? हा, भलं मोठं झाड आहे पण किंमत कधी असते? फळ असेल तर. फळ नाही, झाडाला किंमत नाही. पाणी नाही, नदीला किंमत नाही. पुढचं बोलू का? भलं मोठं डोकं आहे, मेंदूच नाही. त्या डोक्याला काय किंमत आहे ज्याला मेंदूच नाही? तसं सगळं आहे. पण या जगामध्ये मला आपल्या जीवनात जर देव नाही ना तर आपल्या जीवनाला किंमत नाही. पहा, मी सांगत असतो कसं असतं माहिती, काही गोष्टी नसल्या तरी चालेल पण काही गोष्टी असल्याच पाहिजे. बरोबर आहे? काही गोष्टी, एखाद्या गरीबाचं लग्न आहे, त्या गरीबाच्या लग्नामध्ये काही गोष्टी कमी जादा असल्या नसल्या तरी चालतात ना, आहे की नाही? आता ते कोरोनाच्या काळात नाही का लग्न लागले भामट्यावानी, काय कायची वाड्याला नाचत्या टायमाला तर लग्न घरी, आहे की नाही? ते म्हणजे काही गोष्टी ना आता पुढे चाललं, जामणीच्या मंडपात लग्न झाले पाहिले की नाही तुम्ही? आता तर जाऊ द्या, पण कोरोनाच्या 2019 ची गोष्ट आहे. ऐका मला काय सांगायचं आहे. काही गोष्टी नसल्या तरी चालतात पण काही गोष्टी असाव्याच लागतात. एखाद्या गरीबाच्या लग्नात असा सुंदर मंडप असला पाहिजे असं काही नाही. असलं नसलं तरी तुम्ही बोला, आपले भांडणं नाही, बांधाल बांधणे चालतं की नाही? एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये वारडी कमी जास्त असले नसले तरी चालते. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये विजय ते काम फाडायचं ते काय असलं पाहिजे असं काही नाही. नसलं तरी लग्न चालते. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये मिष्टान्नाचं जेवण असलं पाहिजे असं काही नाही. असलं नसलं तरी चालते. एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये नवरदेव नवरी असली नसली तरी मला वाटलं चालतं. सकाळ महाराज सांगतात अलदा पडदा सब छोड़ के बिन पढ़ने की बात दुल्हन को दुल्हा मिले फीकी पड़े बारा. किती मस्त मिली वारी बाबा सोबत निपाणी नाही का? वा छान. तुम्ही बिंदास वागा बरं का, मला त्यात काही कळत नाही. काही कळत नाही, एकदम भारी. खरंच नाही उगाच एवढं लांब आले. अत्यंत सुंदर. काही गोष्टी नसल्या तरी चालेल पण काही गोष्टी असाव्याच लागतात. त्यामध्ये देव, देव नाही जीवन पूर्ण नाही. मी तुम्हाला सांगतोय म्हणून माणसाच्या जीवनामध्ये देव का आला पाहिजे. चला ऐका बारकाईनं. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला काही काही गोष्टी कळत नाही. काय काय कळायला पाहिजे? माणसाला देव कळायला पाहिजे, माणसाला धर्म कळायला पाहिजे, माणसाला आई कळाली पाहिजे, माणसाला बाप कळायला पाहिजे, माणसाला आपण माणूस आहोत हे तरी कळायला पाहिजे.